नमस्कार. भाकू कुकिंग खजानामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्यासोबत इडलीसारखा अगदी जाळीदार असा उडीद वडा सांबर कसं करायचं याची रेसिपी आपल्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे 1.5 ग्लास उडीद डाळ छान भिजवून घेतलेली आहे. 3 ते 4 तास फक्त उडदाची डाळ भिजवून घ्यायची आहे. छान स्वच्छ 2 ते 3 वेळेस धुवून आता आपण एका मिक्सर ग्राइंडमध्ये टाकूया. यात थोडंसंच पाणी ॲड करायचं आहे. लागलं तर आपल्याला नंतर परत आपण पाणी ॲड करू शकतो. पहा, आपण इथे अशी थोडीशी जाडसर इडलीला जसं आपण पीठ दळतो त्याचप्रमाणे ही अशी घट्ट असं थोडंसंच पाणी घालून जाडसर याची कन्सिस्टन्सी अशी घट्ट अशी असायला हवी, अगदी पातळ नाही. अशा प्रकारे आपण हे पूर्ण दळून घेतल्याच्या नंतर हे आपण काढून घेऊया एका पातेल्यामध्ये किंवा एका बाउलमध्ये. आणि नंतर परत उरलेली जी डाळ आहे ती परत आपल्याला याच पद्धतीने दळून घ्यायची आहे मिक्सरमध्ये. ही डाळ आपल्याला यामध्ये पण पाणी लागेल तसंच टाकायचं आहे. थोडं थोडं पाणी एकदम टाकू नका, नाहीतर आपली डाळ पूर्णपणे पातळ होईल आणि उडीद वडा छान येणार नाही जाळीदार. यामुळे लागेल तसंच थोडं थोडं पाणी टाकायचं आहे. आता आपण हे थोडंसं वाटून घेतल्याच्या नंतर परत यावरती साईडने जे चिटकलेली डाळ आहे किंवा आजूबाजूला कुठे डाळ चिटकलेली राहिली असेल तर असं स्पॅच्युलाने फिरवून परत हे थोडंसं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. वाटायला याला थोडासा वेळ लागतो, पण असं घट्टसरच दाटसर हे वाटून घ्यायचं आहे आपल्याला हे. आता दोन्ही भांड्यांमध्ये आपण वेगवेगळं वाटलं होतं. एकाची पाण्याची कन्सिस्टन्सी कमी किंवा जास्त असू शकते किंवा पीठ कोणतं जाड किंवा असं बारीक वाटलं जाऊ शकतं. असं कमी जास्त होऊ नये यासाठी पीठ आपल्याला हे छान फेटून घ्यायचं आहे. पीठ छान आपण हे असं 1, 2 ते 3 मिनिट छान फेटून घेतलं की हे झाकण लावून आपल्याला फ्रीजमध्ये असंच ठेवायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हे करण्यासाठी बाहेर काढायचं आहे. हे पीठ बाहेर ठेवायचं नाही आहे आपल्याला. जर तुम्ही हे पीठ बाहेर ठेवलं तर याला फेस सुटेल, पातळ होईल. यामुळे आपल्याला हे पीठ फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. आणि पीठ यासाठी आपल्याला आत्ताच घट्ट दळून घ्यायचं आहे, जेणेकरून मीठ आपल्याला उद्याच्याला टाकल्याच्या नंतर पिठाला थोडंसं पाणी सुटतं आणि ते पीठ थोडंसं पातळ होतं. त्यामुळे आपल्याला यामध्ये आत्ताच पीठ थोडंसं घट्टसर दाटसरच असं दळून घ्यायचं आहे. पीठ छान असं आपण फेटून झालं की हे फ्रीजमध्ये असं स्टोअर करून ठेवायचं आहे 1 दिवस. 6 ते 7 तास किंवा 8 तास ओव्हरनाईट हे पीठ आपण फ्रीजमध्ये ठेवल्याच्या नंतर आपल्याला हे झाकूनच ठेवायचं आहे पीठ, लक्षात ठेवा. आणि पूर्ण असं प्लेन करून ठेवायचं आहे पीठ. आता दुसऱ्या दिवशी आपल्याला यामध्ये बघा पीठ जशाला तसं आहे, अगदी आंबलं नाही आहे, काही नाही आहे. यामध्ये आता आपण चिरून घेतलेली कोथिंबीर, चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ आणि यामध्ये आपल्याला जिरे आणि ब्लॅक पेपर म्हणजे मिरेपूड यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही ॲड करू शकता किंवा नुसतं मीठ घालूनही तुम्ही व्यवस्थित फेटून याचे वडे तयार करू शकता. आता हे सर्व साहित्य आपण यामध्ये टाकले. हे पूर्ण एकजीव होईपर्यंत याला छान फेटून घ्यायचं, म्हणजे वडे छान असे आपले फ्लफी होतील, अगदी जाळीदार असे होतील. आता आपल्याला याला जास्त वगैरे फेटायची गरज नाही आहे. यात कुठलाही सोडा वगैरे काही वापरायचं नाही आहे आणि पाणी पण ॲड करायचं नाही आहे आपल्याला यामध्ये. जशाला तसं पीठ आहे तसेच आपल्याला इथे वडे त्याचे तयार करून घ्यायचे आहेत. पाण्यात हात बुडवून आपण या पद्धतीने हे असे वडे टाकून घ्यायचे आहेत. कशाचाही मी इथे भांड्याचा वापर वगैरे काहीही केला नाही आहे. कुठल्याही हातानेच अलगद असे टाकून घ्यायचे आहेत आपल्याला. प्रत्येक वेळी वडा टाकताना वडा आपण हातावर जेव्हा पीठ घेतो त्यावेळेस आपल्याला पाण्याचा हात हा लावायचाच आहे. तेव्हा आपल्या वड्यांना छान असं होल येईल आणि वडे आपले कोणतंही भांडं न वापरता किंवा कुठलंही काहीही चाळणी वगैरे न वापरता
झाऱ्या वगैरे कोणतंही काहीच न वापरता आपल्या स्वतःच्या हाताने तुम्ही हातावरती हे छान उडीद वडे बनवू शकता. अगदी जाळीदार असे होणारे आपले हे उडीद वडे तयार आहेत. अगदी हे वडे आपल्याला अल्लादवरती फुलून येतात. आता आपल्याला हे असे उडीद वडे नेहमी हलवत राहायचे नाहीत तेलामध्ये. अगदी 2-2 मिनटाला हे आपल्याला उलटपालट करायचे आहेत. याला सारखं हात नाही लावायचा. आणि अगदी जाळीदार असे आपले हे उडीद वडे तयार होतात. छान असे सोनेरी कलर येईपर्यंत आपण फ्राय करून घेतल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार चटणी किंवा सांबार कशासोबतही सर्व करू शकता, खाऊ शकता किंवा लहान मुले तर अगदी नुसतीही खातील. तुम्हीसुद्धा अगदी नुसतीही आवडीने खाताल हे वडे. छान आपले हे उडीद वडे खायला चमचमीत तयार आहेत. चला तर मग मी तुम्हाला दाखवते. अगदी जाळीदार असा हा उडीद वडा आपला तयार आहे खायला. भन्नाट नाश्त्याची साऊथ इंडियन रेसिपी तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.